मला माझा संसार हवाय, कारण माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य वंदना जाधवच्या शोधात आहेत. कोण आहे ही बाई आणि ही यांच्यासाठी एवढी महत्वाची का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. त्यामध्ये वंदना जाधवचा FIR आणि तिचा त्यावेळेचा पत्ता. आजच्या एपिसोडमध्ये कथा एकदम थरारक वळणावर येते आणि प्रेक्षकांना सतत एकच प्रश्न पडतो. अर्जुन आणि चैतन्य नेमकं पाय शोधायला निघाले आहेत आणि वंदना जाधव कोण आहे? चला तर मग आजचा पूर्ण एपिसोड सविस्तर पाहूया. सुभेदार कुटुंब एकत्र बसून नाश्ता करत असतं. सगळं अगदी नॉर्मल चाललेलं असतं. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य घरात येतात. दोघांच्या चेहऱ्यावर खूप सिरियस एक्सप्रेशन असतं. अर्जुन थेट अस्मिताच्या समोर एक फाईल ठेवतो आणि म्हणतो, अस्मिताई, या डिवोर्स पेपरवर सही करा. हे ऐकताच सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. घरात एकदम शांतता पसरते. अस्मिता काही सेकंड काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती ठामपणे म्हणते, मी सही करणार नाही. मला माझा संसार वाचवायचा आहे. माझं सचिनवर खूप प्रेम आहे. हे ऐकून घरातल्या सगळ्यांना आणखी मोठा धक्का बसतो. कारण सगळ्यांना माहिती असतं की सचिन तिच्यासोबत प्रामाणिक नाही. इथे अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे बघतात. त्यांना आठवतं की त्यांनी स्वतः सचिनला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं आहे. सचिन अनेक दिवसांपासून अस्मिताला फसवत असतो. तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असतो आणि तिला लपून भेटत असतो. सायलीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. सायली अर्जुनला हळूच म्हणते, आपण आता सगळं सत्य सांगितलं पाहिजे. पण अर्जुन थोडा थांबतो, कारण त्याला माहिती असतं की हे सत्य ऐकून अस्मिता पूर्णपणे तुटून जाईल. तो म्हणतो, थोडा वेळ थांब. योग्य वेळ आल्यावर सगळं सांगू. अस्मिता अजूनही सचिनवर विश्वास ठेवते. ती म्हणते, सचिन असं करूच शकत नाही. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून प्रेक्षकांचाही राग वाढतो, कारण प्रेक्षकांना सगळं सत्य माहिती आहे. नंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघेही स्टडी रूममध्ये एकत्र बसलेले असतात. वातावरण खूप गंभीर असतं. तिथे कुणीही हलक्या मनाने बोलत नसतं, कारण सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट चालू असते, अस्मिता आणि तिचा आयुष्याचा मोठा निर्णय. सायली अर्जुनकडे बघते आणि थोड्या नाराज स्वरात म्हणते, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, इतकी घाई करायला नको होती. सायलीचा आवाज शांत असतो, पण तिच्या शब्दांमध्ये स्पष्ट नाराजी दिसते. अर्जुन तिचं बोलणं शांतपणे ऐकतो, पण त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिडचिडही दिसते, कारण त्याने घेतलेला निर्णय त्याला योग्य वाटत असतो. सायली पुढे म्हणते, आपण अजून पूर्ण सत्य जाणून घेतलं नाही आणि आपण इतका मोठा निर्णय घेतोय, हे बरोबर नाही. हे ऐकून चैतन्यही गंभीर होतो, कारण सायली जे बोलतेय ते काही अंशी खरं असतं. तेवढ्यात सायली चैतन्याकडे वळते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी, त्या वंदना जाधवची काही माहिती मिळाली का? हा प्रश्न ऐकताच वातावरण अजूनच टेन्शनने भरून जातं. चैतन्य थोडा थांबतो आणि म्हणतो, अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण मी प्रयत्न करतोय. सायली लगेच ठाम आवाजात म्हणते, प्रयत्न नाही, आजच जाऊन तिची पूर्ण माहिती काढा. काहीही झालं तरी आजच. सायलीच्या ह्या शब्दांवरून स्पष्ट दिसतं की ती आता कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. तिला सत्य हवंय आणि ते लगेच हवंय. अर्जुनही सायलीच्या या निर्णयाशी सहमत होतो. तो चैतन्याकडे बघतो आणि म्हणतो, चल आपण आत्ताच जाऊ. आणि मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही तिथून लगेच निघून जातात. सीन कट होतो आणि पुढे आपण पाहतो घरातील वातावरण. घरामध्ये सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात. कुणी किचनमध्ये असतं, कुणी हॉलमध्ये बसलेलं असतं. बाहेरून पाहिलं तर सगळं नॉर्मल दिसतं, पण आतून प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न आणि शंका सुरू असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते. प्रिया सगळीकडे नजर टाकते आणि तिला काहीतरी वेगळं जाणवतं. ती स्वतःशीच म्हणते, सायली तर इथे आहे, पण अर्जुन कुठे गेला? प्रियाच्या चेहऱ्यावर संशय दिसायला लागतो, कारण तिला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होते. ती अजून विचार करू लागते, अर्जुन अचानक कुठे गेला आणि चैतन्य पण दिसत नाही? काहीतरी नक्की चालू आहे. प्रियाचा हा संशय पुढे मोठा ट्विस्ट देणार आहे, हे इथेच स्पष्ट होतं. सीन बदलतो आणि आपण पोहोचतो पोलीस स्टेशनमध्ये. अर्जुन आणि चैतन्य थेट पोलीस स्टेशनमध्ये येतात. तिथे वातावरण पूर्ण वेगळं असतं, गंभीर, शांत आणि थोडं भीतीदायक. दोघेही आत जातात आणि कॉन्स्टेबलशी बोलतात. अर्जुन म्हणतो,
आम्हाला वंदना जाधवबद्दल माहिती हवीय. कॉन्स्टेबल त्यांच्याकडे बघतो आणि काही क्षण शांत राहतो. मग तो म्हणतो, तुम्ही बसा, मी फाईल आणतो. कॉन्स्टेबल आत जातो आणि काही वेळाने एक जुनी फाईल घेऊन येतो. तो ती फाईल अर्जुन आणि चैतन्यसमोर ठेवतो आणि म्हणतो, यामध्ये वंदना जाधवचा FIR आहे आणि तिचा शेवटचा पत्ता देखील आहे. हे ऐकताच अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे बघतात.